श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आले ठाकुर्ली सोळेगाव येथे एका आजींचा वडापाव खायला आणि तो एवढा फेमस आहे की त्यांचा एक यूट्यूबवरती मी व्हिडिओ बघितला होता आणि तो बघून मग मी आले आजींच्या घरी. आणि आजींच्या घरी बघते तर काय की आजीसुद्धा श्री स्वामी समर्थांची भक्त आहेत. स्वामींचा फोटो आहे. तर मला खूप भारी वाटतं आणि प्रसन्न वाटतं. आजींची तयारी चालली आहे घाईघाईमध्ये. चला आजींसोबतच आपण निघूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जी झाली तयारी? झाली आता स्टॉलवर निघायचं? हो निघायचं. चला आजींची तयारी झालेली आहे आणि आजींनी घेतलाय. चला आजी निघायचं का? हो निघायचं. चला चला. चला मग आता मी आले आणि आता आपण आजींचा स्टॉल बघूया. या तर सर्वप्रथम आजींच्या स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर. तर सुरुवातच झाली आहे श्री स्वामी समर्थांनी. या आजी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजींची तयारी चालली आहे आणि अशी खूप गडबड आहे आणि मी आल्यापासून इथे खूप कस्टमर होते. आजी तुमचं नाव काय? अलका प्रकाश कटके. आणि आजी तुमचं म्हणजे हा काय तुम्ही स्टॉल लावलाय? वडापाव, भजी पाव, मिरची भजी. आजी एवढाच मेन्यू तुमचा? अजून काही एवढंच नाहीये? आहे. अजून काही अजून मूग भजी, कांदा भजी? ते मी बंद केली, आता होत नाही मला तेवढं. अच्छा आता होत नाही आजींचं. तर आजींचा छोटासा स्टॉल आहे. इकडे आहे मस्तपैकी ती टोप आहे बेसनचा. आणि आजी आता हे तुम्ही काय करताय? वडापाव. वडापाव म्हणजे आता वडे सोडताय तेलामध्ये. तर आजी ही आयडिया कुठून आली तुम्हाला म्हणजे वडापावची गाडी टाकायची? लॉकडाऊन पासून असं वाटलं आता पैशाची आपल्याला तंगी आहे, हा आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. बरोबर. मग मला वडापावची आयडिया सुचली. मला तसं आमच्या बिल्डिंग मध्ये खूप जणांनी सजेस्ट केलं, तुमच्या हाताला खूप छान चव आहे, हा तुम्ही काहीतरी खायचा बिझनेस चालू करा. हा मग काय करायचा विचार केला तर मग म्हटलं वडापावच करूया. आणि आजी आता ह्या वयामध्ये सुद्धा तुम्ही इथे काम करता म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावरती हिमतीवरती तुमची गाडी हिमतीवरती, तुम्ही हा. चालवता. हा. तर काय वाटतं तुम्हाला? काय सांगणार तुम्ही लोकांना? खूप छान वाटतं. खूप म्हणजे माझ्या शरीराचा व्यायाम होतो, हा. माझ्या शरीराची हालचाल होती, मला बरं वाटतं. मला उलट घरात बसून कंटाळा येतो घरात बसून. आजी किती वर्ष झाले तुम्ही आता हे चालू केलंय? आता हे 5 वर्ष झाले मला. 5 वर्ष झाले. हा. तर आजींनी वडापाव सोडलाय तेलामध्ये आणि किती मोठे मोठे वडापाव बघू शकता. आजी वडापावची किंमत काय आहे तुमची? 20 रुपये. फक्त 20 रुपये. हा. आणि एवढा हायजीन मेंटेन ठेवून फक्त 20 रुपयाला तुम्ही वडापाव देता? आपली क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी वडापाव समर्थ वडापाव मध्ये. आई आजींचा स्टॉल बघितलाय. आता आजींच्या हाती चव पण चाखूया. हा आहे श्री स्वामी समर्थ आजींचा वडापाव. वडापावची साईज बघू शकता खूप मोठी आहे. आजीने त्याच्यासोबत 2 मिरच्या दिल्यात आणि पहिला भजी दिल्यात. आपण पहिला भजी ट्राय करूया. भजी एकदम घरगुती चव आहे, एकदम अप्रतिम म्हणजे खूप छान. आणि वडा बघू शकता खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये हिरवी चटणी आणि लाल चटणी दोन्ही दिली आहे. आणि एकच खासियत आहे आजींची की म्हणजे कस्टमर आले तर गरम गरम वडापाव काढून आजी देतात. एकदम अप्रतिम म्हणजे खूप छान एकदम चविष्ट वडापाव आहे. घरगुती घरातली चव आहे आणि ते पण आजींच्या हातचा. तर तुम्ही नक्की या आणि श्री स्वामी समर्थ वडापाव नक्की ट्राय करा कारण की वडापाव एकदम छान आणि एकदम मस्त कडक आहे. चला मग मी खाते, तुम्ही कधी येताय? तर आजींची क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त श्री स्वामी वडापाव मध्येच. तर तुम्ही नक्की या श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही नक्की या आजींचा वडापाव खायला कारण की आजींच्या हातची चव फक्त तुम्हाला कुठे भेटेल? श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर मध्ये. आणि आजी तुम्हाला जर आम्हाला जर खायचं यायचं असेल हा. कसं म्हणजे कोणाला आता कुठे यावं लागेल? इथे ठाकुर्ली सोळेगाव मध्ये श्री स्वामी समर्थ वडापाव समोर कोयनूर सुपर मार्केट आहे. त्याच्या समोर माझा स्टॉल आहे. तुम्हाला तिथे यावं लागेल समोरच. आणि आजी टायमिंग काय आहे?
माझं संध्याकाळी मी 5 ते 9:30. 5 ते. तर जर तुम्हाला आजींच्या हातची चव आणि आजींचा हातचा वडापाव खायचा असेल तर नक्की तुम्ही इथे या ठाकुर्लीमध्ये सोळेगाव आहे, समोरच आहे सागर फूड्स फरसाण आणि त्याच्या नियरच आहे कोहिनूर सुपर मार्केट. तर नक्की तुम्ही इकडे या, आजींची हातची चव चाखा